2015 आणि 16चे थोडेसे मुलं आणि बाकीची सगळी कामाला गेल्यात ना, सगळी कामाला गेल्यात ना, जाम कामात त्यांना. सो हाय HR पाटीलचा गेट, लेट्स गो. वर्गांच्या बाकांवर नाव लिहिलेली, शाळेच्या बसमध्ये मस्ती केलेली, कॉलेजला मस्तींची होतात लफडी, नावांच्या जागेवर प्रेमांची कोडी. स्कूल. तर आज आपण शाळेमध्ये गेट टुगेदर करणार आहोत 2015 आणि 16च्या बॅचचा. तर बघू शकता माझी शाळा, सुंदर शाळा. तरी आमची शाळा आशाराम पाटील आणि हा असा काही स्टेज होता आणि इथे आमचे वर्ग, ह्या वर्गामध्ये आम्ही सर्व बसायचो. तर इथे पोरं आलेली आहेत सगळी. तर आपण वर्गात जाऊया, काय काय तयारी चालू आहे ती सुद्धा बघूया. ते पोरींनी रांगोळी काढायला चालू केलेली आहे. आणि हा आमच्या गेट टुगेदरचा वर्ग आजचा. आणि लिहिण्यात येत आहे वर्ग मित्र स्नेह संमेलन 2015 आणि 16. बॅक बँचर्स हिअर. तर पोरींसाठी स्पेशल मिनी गेट टुगेदरसाठी कॅमेरामॅन आणलेला आहे. तर बघू शकता हा आहे पोरींचा कॅमेरामॅन. भले आपण स्कूलमध्ये जाऊन दे, तर कुठे पण जाऊ दे, धर्माचं काम करणार तर तुम्हाला लोक नक्की ओळख नाही. जय श्रीराम. तर आता आमचा फोटो सेक्शन चालू होणार आहे, कारण की स्कूल टायमात आमच्याकडे फोन नव्हते. फोटो सेक्शन स्टार्ट करूया. लागलेला आहे. मी तुम्हाला बोललो होतो की फोटो सेक्शन हे खूप सारे होणार आहेत. तर वापस एकदा नुसते लोकेशन चेंज करून आपण मुझे स्कूल में जाने दो ना जरा. शाळेचा पहिला दिवस आठवतो, पावसाने भिजलेले. नेहमीप्रमाणे पोरीच आपल्या फर्स्ट ऑफ प्रवचन देतील. तर प्रवचनसाठी पहिले कोण येणार पोरगी? प्रवचन कोण देणार? कोण? साक्षी प्रवचन देणार आहे का? नहीं नहीं मैं नहीं देता. मैं बोलता नहीं, करके दिखाता हूँ. करके नहीं दिखाता, फिर कुछ भी नहीं करता. आपण पाहू शकता आमच्या मॅडम लोक, खांडेकर मॅडम, चौधरी मॅडम, मोरे सर, अलिंगर सर, आपल्या शाळेमध्ये परत एकदा स्वागत. आणि तुम्ही आठवण काढून आठवणीने आलात याबद्दल तुमचे खरोखर मनापासून धन्यवाद. एक कमतरता जी तुमच्या समोर फोटो रूपात आहे ती कमतरता आपल्याला जाणवते नक्की. इथे आल्यानंतर हा एक विचार करतो आपण की ते असते तर तो तरवर आपलं खूप जोर असतं. आता पाटील सर असते तर नाही का, याच्यापेक्षा काहीतरी वेगळं झालं असतं का, असं झालं असतं खरोखर तुमचं. नक्कीच. त्या गेट पासूनच त्याने तुमचं स्वागत केलं असतं, अगदी पकडून नाही का. तर त्याचं ते त्याची सारखी कृती त्यांचं सारखं आपण तेच करू शकतात. बाकी कोणाला जमेल न जमेल तो भाग वेगळा. आपण खरोखर जशी तुम्हाला तर रूपात खंत वाटते, आम्हालाही तशी खूप खंत वाटते की जसे की आपल्याला सर बोलले की सर्व आता मनोगत व्यक्त करतील. तर सुरुवात ही मुलींपासूनच झाली पाहिजे, जशी नेहमी होते. ये बड़ी अच्छी बात कही आप. ऍडमिट कोणतरी असेल ना, मी ये फंस गया. मुझे माफ करो. मी सारखी पोरांचीच पुन्हा एकदा हार झालेली आहे आणि मोहितला बनवला आहे बलीचा बकरा. तर दे तुझा मनोगत, काय व्यक्त करणार आहे? बघितलं तर आपल्या बघितलं आलिमकर सर, कार्यक्रम मॅडम, मनीषा मॅडम हे पण होते. त्याच्यात आलिमकर सरांचं म्हटलं तर
मला मी भेटत आज आपण सगळी पोरी एकत्र आलो हे येणं खूप गरजेचं होतं. कारण की प्रत्येकाच्या जीवनात नॉर्मल गोष्टी चालूच आहेत, काही ना काही चालूच आहे प्रत्येकाच्या जीवनात. पण शाळेचे दिवस आणि शाळेची मित्रमैत्रिणी हे आपल्याला आज प्रत्यक्षात बघायला भेटतं. खूप आनंद वाटतं. भले सर मी शाळेच्या म्हणजे मुकाबले पुढे नाही गेलो, जास्त शिकू शकलो नाही, परंतु तुमच्यामुळे देव धर्म ह्याच्यात मी नक्कीच पुढे आहे आणि धर्माचं कार्य करत आहे. ते करायचं कार्य तुमच्यामुळे मला प्रेरणा भेटली कुठेतरी, म्हणून मी आज पुढे पुढे करत चाललोय. आणि आलिंगर सरांच्या जर बोलायला गेलो तर आलिंगर सरांना म्हणजे आम्हाला भीती वाटायची ऍक्च्युली. कोणीना म्हणजे असेल मला माहित नाही, परंतु आलिंगर सर ते असे फटाफट मारायचे आम्हाला लय आठवतं. आणि माझा एक प्रसंग सांगेन मी तुम्हाला. 8वीला की 9वीला होता आय थिंक त्या वर्गात मागच्या जिथे ऑफिस आहे तिथे. तर आलिंगर सर नेहमी यायचे पाठांतर करायला म्हणजे सांगायचे. तर मी नेहमीच नाही करायचो. नेहमी मला सरांनी कंटिन्यू 3 दिवस मारलेला. 3 दिवस मारल्यात मला सवय झाली. मला सवय झाली तर मी मध्ये घाबरतच नव्हतो. चौथ्या दिवशी पण सर आले, तू आज पण नाही गेला, तू असं कसं पहिले हुशार होता, आता कसं असं झाला. माझं मलाच ना माहिती. सरांनी मला मारायचं पण बंद केला. आणि सेकंड मडवी सरांचा कान डेंजर केला. डेंजर म्हणजे एकदम खतरनाक. मला किती मडवी सरांची जास्त वाटायची शाळेत. आणि चौधरी मॅडम आणि खांडेकर मॅडम हे आल्यानंतर आम्हाला स्कूल म्हणजे वर्गामध्ये खूप छान वाटायचा. म्हणजे काही टेन्शनच नव्हता, काहीच टेन्शन नाही. आणि चौधरी मॅडमचं आणि खांडेकर मॅडमचं पण सेम माझ्याबद्दल की मी आल्यानंतर म्हणजे मॅडम बघायची की कोण मस्ती करतो जास्त. आणि ऑब्विसली तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात जास्त मस्ती करतो. शौक है बचपन से. मेरा बाप बदमाश था, मैं बदमाश ही हूँ. तर मॅडम मला नेहमी बाहेर काढायची आणि मला लई मजा यायची सिरियसली. आणि बाकी पाटील सरांच्या बद्दल बोलायला गेलो तर नक्कीच ते जर आज असते तर वेगळाच आज नजारा असता. सगळ्यांना दुःख त्या गोष्टीचा खूप सारा आहे. आणि पाटील सरांची पण एक मी आठवण सांगू इच्छितो की पाटील सर आपल्याला नख कापायची, केस कापायचे, बरोबर ना सगळ्यांची. हेलिकॉप्टर घेऊन जायचे सर. परंतु जेव्हा सगळी लाईनी यायची आणि प्रत्येकाचे केस सर चेक करायचे, परंतु मला साईडून का काढायचे मला माहित नाही. म्हणजे मी याला असेल सरांचा, मला तरी कधी केसांबद्दल बोलली नाही, म्हणून मी लांब लांब केस केले. थँक्यू. आता खरी मजा येणार आहे कारण की पोरामध्ये डिस्कशन चालू आहेत. कोण बोलेल डरे हुए परिवार के साथ. पूरा परिवार डरा हुआ है यार, मौत से किसको डर नहीं लगता मेरे को. कोण बोलेल? अरे बोला या कोणतरी या. ओमकार या सिरियसली आहे. तुझा पण नंबर येणारच आहे. चल या चल. सगळ्यांचं धन्यवाद की सगळ्यांनी मिळून येण्याचा ट्राय तरी केला. ज्यांना आले ते विषय सोडून द्या. जास्त बोलणार नाही, फक्त इतकंच बोलेल की जे आपली जुनी आठवण होती ते आपण वापस एकत्र येऊन काहीतरी पुन्हा क्रिएट करण्याचा ट्राय करतोय. तर ते आपण सगळ्यांनी मिळून ट्राय केली तर त्याच्याबद्दल सगळ्यांचं थँक्यू. काय ट्राय करायचं आहे? जुनी आठवण आपण वापस सांग ना बाई. बरोबर ना सर? एक आठवण मी पाटील सरांची सांगेल की मी आय थिंक 9वीला होतो वाटतं. 9वीला 10वीचा वर्ग अगोदर भरायचा ना सगळं. तू पहिले सोचले थांब ना. 9वीला 10वीचा होता. तर मी पहिलाच दिवस अभ्यास नव्हता करून आलो. तर मी बोललो सरांना की सर मी अभ्यास नाही केला, माझी वही घरी विसरली आहे. तर सरांनी डायरेक्ट पप्पाला फोन केला की याची वही चेक करा म्हणून. पप्पाने चेक करून सांगितलं की नाही अभ्यास नाही केला आहे. पाटील दोघं धुतला मला.
त्यानंतर मी पाटील सरांचा अभ्यास म्हणजे कधी मिस नाही केला. सर तुम्हीच गेस करा कोणला बोलवायचा. वा 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 क्या चाल आहे. वा वा वा. बहन डर गई, बहन डर गई, बहन डर गई. असा जमणार नाही गेट टुगेदर. तर जर तुम्ही सरांचा आदर नाही करणार तर जमणार नाही. सर प्रत्यक्ष समजवायला गेलेत की बोलायला या, परंतु पोरी पण नाही ऐकत आणि पोरा पण नाही ऐकत. कसा आहे यांचा गेट टुगेदर. माझं नाव चेतन विजय पाटील आणि मी 8वीला डायगरवरून शाळेत पहिला ॲडमिशन केला आणि मोहित सर माझे वर्ग शिक्षक होते आणि सरांनी मला मॉनिटर पण बनवलेला. त्याच्यानंतर 8वी झाली, नंतर मी धड झालो. 8वीपर्यंत हुशार होतो मी. ये बडी अच्छी बात कही आपने. 8वीपर्यंत हुशार होतो आणि त्याच्यानंतर 9वीला ढळ झालो. 8वी सरांनी पण खूप मारलाय मला. आणि तिथे सरांनी मागे भरायचा आमच्या 9वीला. तिथे येऊन माझे 4 चापटी मारलेल्या लगातार त्या मला आठवतात. आणि सगळ्यात जास्त घाबरतो मी खांडेकर मॅडमला. नाही, मी खूप मार घालाय खांडेकर मॅडमचा. स्टडीने मारायची मला, कधी पण मारायची, एनी टाइम. जेव्हा पण मॅडमचा क्लास होता तर मी मार खायचोच खायचो. तेरी शक्ल ही पसंद नहीं थी. अबे शक्ल तेरी बवासीर जैसी बातें तो अच्छी किया कर. आणि मनीषा मॅडमचा नक्की कधी पण गालावर तो खडूचा उठायचा माझ्या. आणि चौधरी मॅडमचा पण त्या वर्गात होते जास्त. त्या वर्गात होते तेव्हा शिकवायच्या चांगल्या, म्हणजे एकदम म्हणजे सर्व शांत मॅडम होते एकदम. म्हणजे मला कधी मारले नाही. आणि स्वामी सर खालाय मार मी. म्हात्रे सरांचा पण मार खालाय, पाटील सरांचा पण मार खालाय. आणि पाटील सर मला कधी पण बोलायचे, मी हुशार नव्हतो तरी पण मला बोलायचे तू चेतन चांगला अभ्यास करतो. रक्षता नितेश गरज मला रोहिंटनला दिले. माझी खूप इच्छा होती पुढे पण शिक्षण घ्यायची, पण आपल्या आगरी याच्यात म्हणजे शिक्षण नाही, मुलीचं वय होईल, लग्न केलं पाहिजे, त्याच्यामध्ये नाही शिक्षण राहून गेलं, लग्न केला. तिकडून म्हणजे परमिशन होती पुढे जा म्हणून. बाबा आमचे शिक्षकच होते. बाबा बोलतात शिक पुढे जा म्हणून. पण नंतर माझीच नाही इच्छा झाली, नको आता काय शिकायचं, झालं संपलं सगळं. बहुत दर्द हो रहा है भाई. आणि आमच्या दोघांचा एवढा काय मॅच, ते एकदम शुद्ध, मी एकदम आगरी. शिकवतात दरच लँग्वेज सुद्धा रक्षता, कोणी बोलेल ना तुला, पण नाही इथे सवयच एवढी, हे पूर्ण आगरीच. ते नेहमी होते रक्षता थोडं फार तरी ट्राय तर कर शुद्ध बोलायचं, पण आपलं काय ग्रुपच डेंजर होतं आगरीच. आपण बघू शकता माझे फेवरेट सर म्हणजे पतंगे सर. विपुल जरी टाळ्या वाजवा या चला विपुल. मला एक प्रसंग आठवतोय. सरांचं आधुनिक वाक्य मला आठवते. सर बोलायचे की एकंदरीत पाहता महाराष्ट्रात गर्दीवर आठवणारे व्यक्ती म्हणजे पोटे सर. त्यांची आठवण आपण नेहमी येतो. 8वीला आलो पहिल्यांदा तेव्हा त्याने मला उभा घेतला आणि त्याने मला विचारला व्हॉट म्हणजे काय. इंग्लिशला येतच नव्हती, उत्तरच काय होता ते मला माहिती नव्हता. त्याने एवढा मारला काय सांगतो तुम्हाला. आणि अलीकडे म्हणजे सगळ्यात जवळ शाळेजवळ घर म्हणजे माझा आणि सगळ्यात लेट मी ते येतो. सर अख्ख्या ग्राउंडचे 4-5 राऊंड मारा लावायचे आणि मारायचे ते वेगळे. आणि मात्र जरा सांगायला गेलो तुम्हाला, मात्र अशा उलटी करतात सांगायला लागत नाही. कुठे पण मागे पुढे उलटी. नवीन आलेले तेव्हा ते इंग्लिश वाचायला लावत सगळ्यांना. आणि त्याने रोशन चौधरीचा एक मित्र होता आमचा, त्याला वाचायला लावला आणि त्याला फेल आलेली पतंगरांची अशी ऑर्डर झाली. काय सांगू तुम्हाला. समझ रहे हो तुम, समझ रहे हो. आमिषा ज्ञानेश्वर आलिमकर.
आपण इकडे मिळलो आहोत सरांच्या शाळेतल्या आठवणीसाठी. पहिले पाटील सर वर्ग शिक्षक होते आमचे, खूप चांगले होते. त्यांचं असं झालं, खूप वाईट झालं. नंतर आलिमकर सर आम्हाला पिटीला जाम मारायचे. असं नसं मारत, पण पिटीला जाम मार खायचा आम्ही. 2015 आणि 16ला तुम्ही सर जास्त मारले. सगळे बोलतात मारले. खेळायला नसतं जात तरी छडीचे उपटे घालायचे पायावर. खेळायला सांगायचे खेळ खेळ खेळ. माझे सराई 12वीला जाम मारले मला. एक इंग्लिश शब्द चुकला की मार खायचं. पतंगे सर इंग्लिशला वाचायला उभे करायचे. आले की पहिले इंग्लिश वाच. त्याच्यासाठी पतंगे सर बी खूप इंग्लिश चांगलं शिकवायचे. सोमी सर जाम आम्हाला बोलायचे. इथून बाहेर निघला की चला त्यांच्या वर्गातल्या मुलींना नसं बोलत, आम्हाला लगेच बोलायचं. हॅलो, माझं नाव रोहित जयवंत रोहित. आपली जर आता अभ्यास नाही, त्याची कमतरता नाही कमी पडली आपल्याला. असं वाटतं ते आहे त्यांचा फोटो आता जेव्हा आपल्याला वाटतं आपले येतच आहे. तर सांगायला गेलं तर वर्गात सगळे भाकर आणि मस्त करू आम्हीच होतो. घरात घुसून भरलेला. फायनली मुहूर्त निघला. आणि मी 8वी पासून ते 14वी पर्यंत इथे शिकली. आमचा फार्म हाऊस आहे. क्या बोलूं क्या अब मैं इस पे, मैं कुछ बोल ही नहीं सकता. सरांबद्दल सांग थोडासा. आवडते शिक्षक. मी अभ्यास करायची. पापा माहिती सरांच्या आणि माहिती सरांची पण मजा मला. माहिती सरांचा नाही मारला. सरांबद्दलच सांगेल. पाटील सरांबद्दल इंग्रजीबद्दल पतंगे सरांनी पाटील सरांनी भरपूर मदत केली. म्हणजे त्याबद्दल शिकवण्याबद्दल मी लास्ट बेंचवर बसायचो. पाटील सर ना पहिल्या बेंचवर आणून बसायचो. त्यांच्या म्हणजे त्यांचा जेव्हा लेक्चर असायचं तेव्हा मडवी सर तर ते कानच ओरायचे. आणि सर्व कारांना मार घाले. वर्ग शिक्षक होते. नववीला असताना राईट. तू हा मडवी पण माझ्या एकदम प्रॉपर लक्षात आहे. ज्यावेळी आपण तिकडे गेलो होतो पिकनिकला, बंद करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. कसे आपले गाववाले विद्यार्थी आहेत आणि आता जे विद्यार्थी आहेत ना फार म्हणजे रेअर एकदम आहेत. ते आता आम्ही ज्या विद्यार्थ्यांना शिकवतो ना ते फार रेअर आहेत. तुमच्याकडे आम्ही ना प्रत्यक्ष म्हणजे तुमच्या घरी पण यायचो संध्याकाळी वगैरे. आम्ही फेरी मारायचो. म्हात्रे सर, स्वामी सर, आम्ही सगळे जायचो तिकडे. तुमच्या घरी वगैरे यायचो. डायगर बिगर तिकडे ती लांब लांब गावांना आम्ही यायचो. त्यावेळी यायचो बाईक वगैरे असायच्या. तर तुम्ही गावाली विद्यार्थी. पण आता काय झालं माहिती आहे का, थोडंसं ना प्रॉब्लेमॅटिकली असं झालं का बाहेरचे पण विद्यार्थी वगैरे आहेत ना तर ते पाहिजे तेवढं म्हणजे इंटरेस्ट पण घेत नाहीत. आपण शिकलो पाहिजे वगैरे. आपले भूमिदाता, आपले प्रेरणास्थान असलेले आपले गुरुजी, सरांचे वडील, भूमिदाता आणि आपले सर्वांचे आवडते पाटील सर यांचं स्मरण करूया. आणि तुम्ही सर्व वेळात वेळ काढून आणि आमची आठवण काढून, शाळेची आठवण काढून इथे आलात त्याबद्दल खूप खूप तुमचे आभार. आणि जसं तुम्हाला वाटतं तसं आम्हाला नेहमी वाटतं. जशी ही शाळा सुरू झाली 2002 मध्ये तेव्हापासून तुम्ही विद्यार्थी आम्हाला ओळखतात. अरे या शाळेच्या भिंतींना पाणी मारण्यापासून, ब्लॅकबोर्ड ठोकण्यापासून सर्व आम्ही शिक्षकांनी कामं केली. झाडू मारण्यापासून का केले की माझी शाळा आमची शाळा ही जशी आमची शिक्षकांची भावना होती तशीच तुमची भावना आज आम्हाला दिसून आली. पण तुम्ही आमचं कौतुक करतात की सर तुम्ही आम्हाला जेव्हा मारलं तेव्हा आम्हाला वाईट वाटायचं. पण जेव्हा तुम्ही आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करतायत, बरेच शिक्षण क्षेत्रात आता वेदश्री डॉक्टर झाले, अभिमान वाटतो.
चला आमच्या हातून जे विद्यार्थी गेले ते कुठल्या तरी क्षेत्रामध्ये चांगलं काम करत आहेत, गावाचं, आपलं शाळेचं, आपल्या कुटुंबाचं, याच्यामध्ये आम्हाला खूप अभिमान वाटतो. आपण गेट टुगेदरचा केक सुद्धा आणला आणि तोही कापून घेऊया. पोरींनी केली चुगली पण मित्रांनी तारीफ केली. कॉलेजला आई बहिणी झाल्या विदेशी, शिव्यांची स्पर्धा ही आय एम सॉरी गाईज, आय एम सॉरी. आम्ही शालूला आलोय पण मी विसरलो की आम्ही जेवायला आलोय. ये कैसे हो गया है? तर सगळा आमचा स्टाफ बसलेला आहे. आय एम सॉरी, मी विसरलो, मी ब्लॉग करत होतो म्हणून. तर असा काही आमचा 2015 आणि 16चा ग्रुप आहे जो जेवण्यासाठी सज्ज झालेला आहे मैदानामध्ये. परंतु 2015 आणि 16मध्ये एकूण किती मुलं होती टोटल आपले, म्हणजे 2015-16मध्ये किती लोक होती अंदाजे, म्हणजे अख्खे सगळी 200-300 तरी असतील. 200 150 पकडू चल. 150 मध्ये फक्त ते 20 जण आहेत. बाकी लोकांची जिंदगी जाम बिझी आहे. आम्ही मोकाट आहोत असं त्यांना वाटतं. असो, कोणाला पण ज्या वाटत असेल ते वाटू दे, परंतु आम्ही जिंदगीचा हा खूपसूरत क्षण एन्जॉय करत आहोत आमच्या स्कूल फ्रेंड्स आणि मैत्रिणींसोबत. तर हा माझा मित्र भारत, जो की स्कूलमध्ये ह्याचा आणि माझं कॉम्पिटिशन नेहमी व्हायचं आणि नेहमी याला मी हरवायचो. बरोबर बोललो ना मी? हां. तर हा स्कूलमध्ये आला नाही, येऊ शकला नाही, कारण की याचा वाशी मार्केटमध्ये फ्रूटचा धंदा आहे. तर पहिले पैसा देन फ्रेंड्स, तर यांनी तसा निभवला. त्याच्यानंतर हा हॉटेलला जेवण्यासाठी आलेला आहे. तर आता जेवण स्टार्ट करूया. कार्तिक एक नंबरची आवरी, सॉरी भूक लागली तिला, भूक लागली तर ती जेवून घेईल. जेव. स्कूल में रोजाना जाने का अलग था मजा. फिर से मुझे स्कूल में जाने दो ना जरा.